मुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सुविधांची उभारणी लवकरच। मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशासनाकडून 15 कोटींचा खर्च। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषित होण्याची स्थिती निर्माण। अज्ञाताने नदीपात्रात कडेला चर खणून पाईपनं मैलामिश्रित सांडपाणी सोडल्याचं समोर। प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष। पुणे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी। वारकऱ्यांसाठी आरोग्य, पाणी आणि सोयी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना। पुण्यातील धानोरी पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळलं। जोरदार पावसामुळे होर्डिंग पडल्याची पुण्यात दुसरी घटना। जीवितहानी नाही। पुण्याच्या सासवडमध्ये पैशाच्या किरकोळ वादातून एकाचा खून। सनी उर्फ पिंट्या जाधव असं मृताचं नाव। सासवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। पुण्याच्या जुन्नरमधील ओतुरे, डिंगोरे, उमरस परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। शेती पिकांचे मोठे नुकसान। अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। श्रीगोंद्यातील अजनुजमध्ये मुसळधार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। कुडाळ, सावंतवाडीसह कणकवलीत जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित।